नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती डोंगरावरील रेणुका देवीची यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडूसह विविध ठिकाणांहून लाखोंच्या संख्येने भाविक डोंगरावर दाखल झाले होते. शनिवार दिनांक 3 रोजी रेणुका देवी मंदिरामध्ये सकाळी आरती झाली. त्यानंतर परड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उदे ग आई उदे असा जयघोष करत भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या यल्लमा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेचा काल शनिवार मुख्य दिवस होता. हा सोहळा उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी रेणुका मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावली. मात्र अनेकांना दर्शन मिळाले नाही. वृद्ध तसेच महिलांना रांगेत उभे राहणे अवघड झाले होते. काहींनी बाहेरूनच दर्शन घेतले तर काही भक्त मात्र रांगेत उभे राहून दर्शन घेताना दिसत होते. आज रविवार सकाळपासून परतीचा प्रवास सुरू झाला असून मंगळवारी गावागावात जत्रा होणार आहे. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, दाम दुप्पट नफा देऊ असं सांगत वण्णूर तालुका बैलहुंगल येथील एका रहिवाशाला 20,40,000 रुपयांना ठकवलं आहे. सायबर गुन्हेगारीचे प्रकार सुरूच असून या प्रकारांमुळे नागरिक हैराण झालेत. वण्णूर तालुका बैलहुंगल येथील यल्लाप्पा दंडापूर यांनी येथील सायबर क्राईम विभागामध्ये फिर्याद दिली आहे. बैलहुंगलमधील ॲक्सिस बँकेमध्ये त्यांचे अकाउंट होते. हे बँक अकाउंट त्यांच्या मोबाईल क्रमांकाला लिंक केलेले आहे. या अकाउंटमधून सायबर गुन्हेगारांनी टप्प्याटप्प्याने 20,40,000 रुपये जमा करून घेतले आहेत. 28 नोव्हेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025 या वेळेमध्ये यल्लाप्पा यांनी सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली आहे. टेलिग्राम ॲप बघत असताना ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, दाम दुप्पट नफा मिळवा अशी जाहिरात आली. या जाहिरातीवर लाईक करून त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेच एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा असा सल्ला देण्यात आला. त्यांच्यावर विश्वास ठेवून यल्लाप्पा यांनी 20,40,000 रुपये भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले. थोड्या दिवसांनंतर ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती काढता आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येडियुराप्पा मार्गावर एका मटका बुकीला अटक करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याजवळून 1,150 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. उमेश कल्लाप्पा खन्नूकर वय 36 राहणार गणेश पेठ गल्ली जुने बेळगाव असं त्याचं नाव आहे. येडियुराप्पा मार्गावरील एका हॉटेलजवळ मटका घेताना शुक्रवारी दिनांक 2 जानेवारी रोजी शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उमेशला अटक केली. त्याच्यावर FIR दाखल करण्यात आलाय. कणकुंबी येथील कळसा प्रकल्पाच्या अंतर्गत बहुतांश कामांची पूर्तता करून कर्नाटक सरकार आता पुन्हा जोमाने भांडुरा प्रकल्पाचे काम पुढे रेटण्यासाठी स्थानिकांना विश्वासात न घेता साम दाम दंडभेद आदी नीतीचे अवलंबन करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणप्रेमी व अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केले. कर्नाटक सरकारने पट्टेरी वाघाचे अस्तित्व धोक्यात जाऊ नये म्हणून भीमगड अभयारण्याची निर्मिती केली, पण त्याच्या अस्तित्वाची दखल न घेता सध्या भांडुरा धरण आणि पाटबंधारे प्रकल्पाचे काम पुढे रेटण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रयत्नरत आहेत. गोवा सरकारने या संदर्भात कडक भूमिका घेताना राजकारण बाजूला ठेवून जीवनदायिनी वाचवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणे गरजेचे असून त्याबाबत चालढकल झाली तर मोठी आपत्ती ओढवू शकते असे केरकर यांनी स्पष्ट केले आहे. म्हादई जलविवाद लवादाने कर्नाटकाला कळसा भांडुरा प्रकल्पाच्या अंतर्गत 3.9 TMC पाणी पर्यावरणीय ना हरकत दाखले मिळाल्यानंतर मलप्रभेमध्ये वळवण्यास अनुमती दिलेली आहे. खानापूर परिसरातील स्थानिकांनी भांडुरा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सुरू केलेल्या लोकचळवळीला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित यल्लमा देवीच्या भव्य यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. भाविकांना दर्शनासाठी येताना व परतताना त्रास होऊ नये म्हणून परिवहन विभागाने विशेष बस फेऱ्यांचे आयोजन केले आहे. यात्रा काळामध्ये आतापर्यंत 103 जादा बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून 6,000हून अधिक भाविकांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. या बस फेऱ्या बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानक आणि हायटेक बस स्थानक येथून सोडण्यात येत आहेत. विशेष तिकीट काउंटरही उभारण्यात आले आहे.
सौंदत्ती यल्लमा देवी ही बेळगाव, सीमाभाग, गोवा व महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेदरम्यान भाविक डोंगरावर मुक्काम करतात, दर्शन घेतात व परत येतात. परिवहन मंडळाच्या विशेष सेवा उपक्रमामुळे यावर्षी भाविकांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे. बेळगावचे नूतन पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी शनिवारी सौंदत्ती येथे यल्लमादेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पोलीस बंदोबस्त व सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गुरुवारीच पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी थेट यात्रेच्या स्थळी जाऊन भाविकांच्या सुरक्षेसह वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य सुविधांची पाहणी केली. यात्रेदरम्यान कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून भाविकांचे दर्शन सुरळीत पार पडावे यासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना येळे-बैल सोनोली दरम्यानच्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली. तुकाराम विठ्ठल गुरव, वय 34 असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. शुक्रवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास तुकाराम हा दुचाकीवरून सोनोलीकडे भरधाव वेगाने जात होता. रात्री येळ्ळूरकर यांच्या घरासमोरच अचानक समोरील अज्ञात वाहनाला जोराची धडक दिली. यामध्ये तो खाली पडल्याने जागीच ठार झाला. घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह रुग्णवाहिकेतून बेळगाव जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागाराकडे पाठवण्यात आला. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर शोकाकुल वातावरणात तुडये स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. बेळगावातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. स्टार एअरने बंद केलेली बेळगाव अहमदाबाद विमान फेरी फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून बेळगावमधून एका मागोमाग एक विमानसेवा बंद होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. विशेषतः व्यापारी, उद्योजक आणि विद्यार्थी यांना याचा मोठा फटका बसत होता. फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा बुकिंग करून स्टार एअरने काहीसा दिलासा दिला असला तरी बेळगाव जयपूर विमान सेवेबाबत अजूनही स्पष्टता नाही. जानेवारी महिन्यामध्ये या दोन्ही फेऱ्यांचे बुकिंग थांबवण्यात आले होते. विशेष म्हणजे विमानतळ प्राधिकरणालाही अद्याप जयपूर फेरीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी नियमित विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. नवनियुक्त जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांना भेटी देण्याचा क्रम सुरू केला आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन दिल्यानंतर त्यांनी मुरगोड, नेसर्गी, सौंदत्ती, दोडवाड, बैलहुंगल यासारख्या पोलीस स्थानकांना भेटी दिल्या. दरम्यान सौंदत्ती येथे सुरू असलेल्या शाकंभरी यल्लमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची तयारी आणि बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलीस ठाण्यांमधील कामकाज, जनतेशी असलेला संवाद, तक्रारींचे निवारण आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेत रामराजन यांनी पोलिसांशी संवाद साधला व कामात पारदर्शकता आणि तत्परता ठेवण्याचे निर्देश दिले. निपाणी शहरातील जत्राटवेस येथे स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि परिसरातील व्यायामशाळा इमारतीच्या नव्या उभारणीसाठी खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी पाहणी केली. फुले शाहू आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या शिष्टमंडळाने निवेदन देत नवीन इमारतीची मागणी केली होती. त्यानंतर खासदारांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देत सद्यस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी विविध मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरातील महत्त्वाच्या प्रशासकीय बदलांमध्ये महानगरपालिकेच्या महसूल अधिकारी रेश्मा तालीकोटी यांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालय येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर सिद्धाप्पा हुल्लोळी, जे सध्या बीम्समध्ये प्रशासकीय अधिकारी होते, त्यांची महापालिकेच्या महसूल उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा देवस्थान विकास प्राधिकरणाचा अतिरिक्त कार्यभार देखील सोपवण्यात आला आहे.
काल शनिवारी झालेल्या KAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीमध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे शहरातील प्रशासकीय कामकाजात नव्या घडामोडींची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील पांगुळ गल्ली आणि भातकांडे गल्लीतील बोळांमध्ये प्रचंड प्रमाणात कचरा साचल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी साफसफाई न झाल्यानं व्यापारी आणि रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. रोजच्या दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून वाट काढावी लागत आहे, तर काही वेळा कचऱ्यावरून पाय घसरून पडण्याचे प्रकारही घडले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या संदर्भात अनेक वेळा महापालिकेला तक्रारी करण्यात आल्या असूनही प्रशासनाने या ठिकाणी कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा रस्ता आहे की कचरा डम्पिंग ग्राउंड असा प्रश्न उपस्थित होत असून महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत सापडला आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तातडीने साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन कचरा उचलण्याची व नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येळ्ळूर शिवारात विद्युत मोटारींच्या केबल चोरीचे प्रकार सुरूच आहेत. शिवारातील काही शेतकऱ्यांच्या IP सेटच्या वायर चोरून पत्र्याच्या बॉक्सचेही नुकसान करण्यात आले आहे. केवळ 8 दिवसांपूर्वी 5 ते 5.5 हजार रुपये खर्चून बसवण्यात आलेल्या वायरचे नुकसान करण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 20 दिवसांपूर्वी येळ्ळूर शिवारातील शेतकरी श्रीधर कानशिडे, यल्लाप्पा गोरल व इतर 4 ते 5 जणांच्या शेतातील विद्युत मोटारीच्या वीज वाहिन्यांची चोरी झाली होती. भुरट्या चोरांकडून शिवारातील विद्युत साहित्य चोरून त्याची विक्री करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताला पाणी देणे अवघड झाले आहे. रात्रीचा फायदा घेत काही अज्ञातांनी पुन्हा वीज वाहिन्यांवर डल्ला मारत वीज मीटरच्या लोखंडी बॉक्सचंही नुकसान केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. पोलिसांचा धाक उरला नसल्याने भुरट्या चोरांकडून असे प्रकार केले जात असल्याने पोलिसांनी या परिसरामध्ये गस्त घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शहरातील रामतीर्थनगर परिसरातील गणेश सर्कलपासून ते रामतीर्थनगरपर्यंतच्या फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर तब्बल 450 स्ट्रीट लाईट पोल उभारण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या पोलवर आजपर्यंत एकही दिवा चालू झालेला नाही. हे प्रकरण सार्वजनिक निधीच्या अपव्ययाचे ठळक उदाहरण आहे. सामान्य नियोजनानुसार अशा रस्त्यांवर 30 ते 100 स्ट्रीट लाईट पुरेसे असतात. मात्र इथे प्रत्येक 10 फुटांवर एक पोल लावण्यात आलाय. हा प्रकार बेळगाव शहरी विकास प्राधिकरण यांच्याकडून करण्यात आला असून नागरिकांच्या मते हे निष्काळजी, गोंधळलेले नियोजन आहे. विशेष म्हणजे हे सर्व पोल गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय अवस्थेत उभे आहेत. एकाही दिव्याला वीज जोडणीच नाही. नागरिकांनी विचारणा केली असता हा भाग हाय टेन्शन ट्रान्समिशन कॉरिडॉर खाली येतो, त्यामुळे परवानगी मिळालेली नाही असं उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येतं. परवानगी नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात पोल का उभारण्यात आले? या प्रकल्पाचा आराखडा कोणी मंजूर केला? या निष्क्रिय योजनेसाठी किती कोटींचा सार्वजनिक निधी खर्च करण्यात आला? आणि सर्वात महत्त्वाचं, या प्रकल्पातून नक्की फायदा कोणाला झाला? असे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. शहरातील आझाद नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी 2 वर्षांच्या बालकावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. 2 वर्षाचा अहमद रमीज बिस्की हा आपल्या घराजवळील गल्लीत खेळत असताना अचानक 7 ते 8 भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्यांनी बालकाला फरफटत नेट शरीरावर जागोजागी चावे घेत गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून धावलेल्या स्थानिक नागरिकांनी अहमदला वाचवलं आणि तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी महापालिकेच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून लहान मुलांचे आणि नागरिकांचे संरक्षण करावे अशी मागणी होत आहे. रामतीर्थनगर येथे आमदार आसिफ सेठ व युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना ऐकून घेण्यात आल्या. रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा, स्वच्छता व इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्या.
आमदार सेठ यांनी प्रत्येक तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या जनता दरबारास प्रभागाचे नगरसेवक, स्थानिक प्रतिनिधी व समाजाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की जनता दरबारासारख्या उपक्रमांमुळे थेट संवाद साधता येतो आणि गोरगरिबांच्या अडचणींचा थेट आढावा घेता येतो. यामुळे प्रभावी प्रशासन राबवण्यास मदत होते. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक करत लवकरच त्यांच्या या समस्या मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील खासबाग येथील बाजारात भाजीपाला दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकरी वर्गाला फटका तर ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र या बाजारातून शेवगा आणि दोडका गायब झाला होता. या बाजारात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी माल आणला होता. मात्र दरामध्ये घसरण होऊनही भाजीपाल्याची म्हणावी तशी विक्री न झाल्याने व्यापारी वर्गामध्ये नाराजी दिसत होती. या बाजारामध्ये वांगी 30 ते 40 रुपये किलो, भेंडी 40 ते 50 रुपये किलो, टोमॅटो 20 ते 30 रुपये किलो, वरणा 60 ते 70 रुपये किलो, कारली 30 ते 40 रुपये किलो, ऊसावरील शेंगा 30 ते 40 रुपये किलो, चारधारी शेंगा 50 ते 60 रुपये किलो, फरसबी 30 ते 40 रुपये किलो, गवारी 80 ते 100 रुपये किलो, हिरवी मिरची 40 ते 50 रुपये किलो, काकडी 40 ते 50 रुपये किलो, ढबू मिरची 40 ते 50 रुपये किलो, कोबी 10 ते 15 रुपये गड्डा, फ्लॉवर 10 ते 15 रुपये गड्डा, मेथी 15 ते 20 रुपये पेंडी, कांदापात 10 ते 15 रुपये, दुधी भोपळा 10 रुपये नग, पोकळा 10 रुपये पेंडी, शेपू भाजी 10 रुपये पेंडी, पालक 10 रुपये पेंडी, चाकवत 10 रुपये पेंडी, कांदे 15 ते 20 रुपये किलो, बटाटे 20 ते 25 रुपये किलो, लसूण 60 ते 70 रुपये किलो, आले 40 ते 50 रुपये किलो, कोथिंबीर 10 रुपयाला पेंडी याप्रमाणे दर होते. याबरोबरच आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.